मागचा बरोबर 1 महिना झाला. रविवारी पण ह्यांना ऑफिसला जायला लागायचं आणि मध्ये एखाद्या दिवशी ह्यांना सुट्टी असायची संडेची. त्याच्यामुळं गावाला काही जाता आलं नाही, कारण मध्ये काय व्हायचं, सार्थकची शाळा असायची. मग त्याच्यामुळे ना शक्यच झालं नाही जाणं, कारण तो यायचा टाईम आणि आवरता करता उशीरच व्हायचा. म्हणजे असं ठरून आज निघाले होते की आज रविवार आहे, सुट्टी आहे ना, तर आज गावाला जाऊन थोडीफार होईल तेवढी साफसफाई करायची. तर चला तुम्हाला गावाच्या घराची, माझ्या किचनची अवस्था दाखवते. तर हे बघा, असं काही सगळीकडे धूळ धूळ झालेली, स्टाईल वगैरे सगळं काही खराब झालं. आता आत्याचा आजारी आहेत त्याच्यामुळं, आणि आता गडी माणूस थोडीनं वरती चढून ही सगळी साफसफाई करणार आहे. जेव्हा केव्हा मी स्वतः धुईल ना, तेव्हाच या स्टाईलला पाणी लागतं आणि तेव्हाच धुतलं जातं. तर म्हटलं आज सगळं किचन वगैरे सगळं साफ करायचं, कारण पाठीमागच्या वेळेस मी माझ्या मैत्रिणींना घेऊन इकडे आले होते तेव्हा मी नेमके आजारी होते त्यामुळं, आणि अगदी 10 मिनिटासाठी मी आले होते, त्यामुळं काय तेवढ्या वेळात साफ होणार नव्हतं. पण मला इतकं लाजल्यासारखं झालं ना त्यांना दाखवायला, कारण त्या पहिल्यांदाच माझ्या घरी आल्या होत्या आणि घराची एवढी वाईट अवस्था होती ना, सगळीकडे धूळ धूळ पसारा, फारच लाजल्यासारखं झालं मला. त्याच्यामुळं मग मी आज मस्त साफसफाईसाठी वेळ काढलाय. खरं तर आता इथं गावाला माझं 1 RK म्हणजे एक रूम, हॉल आणि एक रूम किचन, असं 2 रूम आणि टॉयलेट बाथरूम असं घर आहे. कधीतरी मी माझ्या गावाकडच्या पूर्ण घराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की कसं आहे माझं गावाकडचं घर. तर इथं किचन वगैरे सगळं साफ करून झालं, सगळे होईल तेवढं मी साफ केलं. भांडी काही घासली नाही, कारण आता भांडी आत्यांची आणि माझी अशी दोघींची इथं गावाला सुद्धा भरपूर भांडी आहेत. त्याच्यामुळं म्हटलं भांड्यांसाठी एखाद्या दिवशी स्पेशल मी येईल रविवारचा, आणि मग तेव्हा फक्त भांडीच घासून काढेल. तर आधी ना सगळं किचनचं कॉर्नर आवरला, फ्रीजचे सगळे भांडे बाहेर काढून फ्रीज पण सगळा एकदम चकाचक साफ करून घेतला, आणि मग सगळं काही आवरून झाल्यानंतर हे बघा असं काही माझं किचन आता दिसते. मग अशी कसं होतं आणि आता कसं दिसते बघा, फरक तुम्हाला दिसलाच असेल. असं किचन मी गावाला राहायचे ना, तेव्हा माझं किचन तेव्हा पण असंच होतं, एकदम छान. राहत जरी खेडेगावात असलेत ना, तरी मी सिटीसारखं पूर्ण घर मला स्वच्छच लागायचं. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. मी कधीही जाऊ द्या, तासभर जरी गेले ना, जेवढं होईल ना तेवढी मी साफसफाई करत असते. कारण आपण म्हणजे मी स्वतः जरी केलं नसलं ना, तरी माझ्या नवऱ्याने खूप कष्टाने हे घर उभं केले. त्यामुळे मला त्यांच्या कष्टाची आणि त्या कष्टाने कमावलेल्या पैशांची किंमत आहे बरं का. त्यामुळे एवढं स्वच्छ मी घर टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करत असते. थोड्या वेळासाठी गेले ना, तरी मला काही घाण दिसलं ना की मी ते आवरत असते. तर येताना मी भाजी सोबत घेऊन आले होते, कारण मला माहीत होतं मला तिथं दिवसच जाणार आहे पूर्ण, आणि मग संध्याकाळी हे म्हणतील की आता ह्यांच्यासाठी आत्यानांसाठी स्वयंपाक पण बनव. त्याच्यामुळे मी पण हुशार आहे. मी येताना चिकनची भाजी मस्त डब्बा भरून बनवून घेऊन आले होते. इथं आल्यावर सगळं आवरून घेतलं, फरशी पुसून घेतली, आणि मग भाकरी बनवल्या 4-5 आणि पांढरा भात लावला कुकरला, आणि लगेचच ताटं बनवायला घेतली. आता म्हटलं दिवस मावळायच्या आत जेवून घ्या, म्हणजे आपल्याला, मला इथं भांडी बिंडी घासून राहिलेली सगळं मग निघता येईल आपल्याला लवकर. मग आम्ही सगळ्यांनी इथं मस्त जेवण वगैरे करून घेतली, आणि सगळ्यांची जेवणं झाल्या, परत एकदा जेवणं झालेली, भांडी वगैरे घासली, परत एकदा किचन कट्टा पूर्ण क्लीन करून घेतला, आणि असा संपवला आजचा दिवस. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.